हाय नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या एलिबामध्ये स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहे पार्ट 2 कशाचा बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्रीचा. ठीक आहे. पार्ट 1 ज्यांनी मिस केलं त्यांच्यासाठी मी एकतर लिंक टाकून देईन किंवा वरती तुम्हाला आय बटन दिसेल, तिथून तुम्ही पार्ट 1 बघू शकता. हा पार्ट सुद्धा तुम्ही स्किप करू नका, कारण की यात पण बरेचसे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला पुढे खूप उपयोगी पडतील. ओके, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ठीक आहे. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले कन्सेप्ट आहे आपला लाइन सेगमेंट्स. काय सगळ्यात पहिले कन्सेप्ट? लाइन सेगमेंट्स. सो व्हाट इज लाइन सेगमेंट्स? व्हाट डू वी मीन बाय लाइन सेगमेंट्स? सगळ्यात पहिले कन्सिडर टू पॉइंट्स. कन्सिडर टू पॉइंट्स A and B. कन्सिडर टू पॉइंट्स A and B. ही दोन पॉइंट कन्सिडर केले A and B. Then the set of points between these two points is called as line segments. Then the set of points in between these two points are called as line. म्हणजेच काय? ह्या set of points between two points A and B is called as line segment. Is called as line segment. ठीक है? Line segment काय? Set of all the points between A and B. दोन पॉइंट आपण कन्सिडर केले A and B. त्याचे मधले जे सेट ऑफ पॉइंट्स आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे? लाइन सेगमेंट. ठीक आहे. लाइन सेगमेंट AB is denoted by line segment AB is denoted by segment AB. ठीक आहे. लाइन सेगमेंट AB ला आपण कसं डिनोट करतो? सेगमेंट AB. या केसमध्ये काय येणार आहे? सेगमेंट AB is congruent to segment BA. सेगमेंट AB is congruent to segment BA. का बरं? कारण की A to B आणि B to A सेम आहे. ठीक आहे. सेगमेंट AB पण लिहू शकतो आपण त्याला, किंवा सेगमेंट BA पण लिहू शकतो. सो सेगमेंट AB is congruent to segment BA. ठीक आहे. Here in this case point A and point B are called as the end points of the line segment. काय असतात? point A and point B are called the end point of the line segment. ह्या line segment चे end points आहेत. कोण end points? A आणि B. ठीक आहे. पुढे distance between these two points A B is said to be length segment. Length of the line segment. आता A and B मधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? लेंथ ऑफ दी लाइन सेगमेंट. काय म्हणणार आहे आपण? लेंथ ऑफ दी लाइन सेगमेंट. मग याच्यावरून काय कळतं आपल्याला? डिस्टन्स ऑफ AB is equals to length of the segment AB. कळलं? डिस्टन्स ऑफ AB is equals to length of the segment AB. कळलं तुम्हाला? लाइन सेगमेंट काय नीट कळलं तुम्हाला? ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण रे AB. काय पुढचा पॉइंट आपला? रे AB. ओके. सो पुढचा काय टॉपिक आहे आपला? रे AB. मी इथे डायग्राम काढलाय आणि डिफाइन करतो, तुम्ही नीट लक्ष दिलं आहे. ठीक आहे. दी सेट ऑफ पॉइंट्स बिटवीन A, B and P. The set of points between A, B and P such that A, B and P are in a straight line. A, B and P are in a straight line. म्हणजेच काय? सेट ऑफ पॉइंट्स कुठल्या तरी पॉइंट मधले A, B आणि P such that A, B आणि P हा एका लाईनीवरती लाय करतो. ठीक आहे. हा A, B आणि P हा एका लाईन मध्ये लाय करतोय. ठीक आहे. सो सेट ऑफ पॉइंट्स बिटवीन A, B and P are called as रे AB. काय म्हणणार आपण याला? रे AB. आता हा पॉइंट P कुठेही असू शकतो. ठीक आहे. हा पॉइंट P कुठेही असू शकतो. तुम्ही किती एक्सटेंड करू शकता. बट A हा याचा काय असणार आहे? स्टार्टिंग पॉइंट. ठीक आहे. A is considered as starting point. सो A कुठेही जाणार नाही. A इथेच असणार आहे. P आपण फ्लक्च्युएट करू शकतो. कळलं तुम्हाला? रे AB काय कळलं? ठीक आहे. पुढे जाऊया आपण लाइन AB. काय पुढचं पॉइंट? लाइन AB. ठीक आहे. लाइन AB. Basically line AB is defined as infinitely long set of points extending in two opposite direction. काय म्हणते लाइन AB? Line AB is nothing but infinitely long set of points extending in two opposite direction. ठीक है? Two opposite direction. कळलं तुम्हाला? काय लाइन AB? Line AB is set of points. Set of points है extending in two opposite direction. Extending in two opposite म्हणजे दोन opposite direction मध्ये extend होते. अशी लाइन आपण काय म्हणतो? अशा सेट ऑफ पॉइंट्सला आपण काय म्हणणार आहे? लाइन AB. ठीक है. लाइन सेगमेंट AB नाही आहे, ही लाइन AB आहे. लाइन सेगमेंट AB मध्ये आणि लाइन AB मध्ये काय डिफरन्स आहे? लाइन सेगमेंट इज
सेट ऑफ पॉइंट्स बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स. ठीक आहे, दोन फिक्स पॉइंट्स मधले सेट ऑफ पॉइंट्सला लाईन सेगमेंट म्हणतो. बट लाईन AB हा दोन फिक्स पॉइंट्स मधला नाही. लाईन AB इज बेसिकली इन्फायनाइटली लॉन्ग सेट ऑफ पॉइंट्स एक्सटेंडिंग इट टू ऑपोजिट डायरेक्शन. कळलं तुम्हाला लाईन AB काय? ठीक आहे, तर पुढचा टॉपिक आहे आपला कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. काय पुढचा टॉपिक? कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. ठीक आहे, कन्सिडर द टू लाइन सेगमेंट. कन्सिडर these two line segment AB and line segment CD. दोन लाइन सेगमेंट कन्सिडर करा, AB आणि CD. सो कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स कशाला म्हणणार आहे आपण? If length of segment AB is equals to length of segment CD, then they are said to be, then segment AB is said to be congruent to segment CD. कळलं काय म्हणलं मी? length of the segment AB is, if length of the segment AB is equals to length of the segment CD. म्हणजेच काय, जर AB ची लेंथ सेगमेंट आणि CD ची लेंथ सेगमेंट जर इक्वल असेल, जर त्यांची लाइन सेगमेंट काय, लेंथ ऑफ द सेगमेंट काय असेल, इक्वल असेल, then segment AB is congruent to segment CD. म्हणजेच काय, segment AD हा segment CD ला congruent आहे. काय आहे? congruent आहे. ठीक आहे, पुढे आहे प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट. काय पुढचा टॉपिक? प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट. सो बेसिकली देयर आर थ्री प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट. थ्री प्रॉपर्टीज आहेत सेगमेंटचे. सगळ्यात पहिले आहे रिफ्लेक्सिव्हिटी. काय सगळ्यात पहिले? रिफ्लेक्सिव्हिटी. काय असते रिफ्लेक्सिव्हिटी सांगतो. कन्सिडर दिस लाइन सेगमेंट AB. ठीक आहे, कन्सिडर दिस लाइन सेगमेंट AB. हा फक्त वरचा लाइन सेगमेंट AB कन्सिडर करा. ही लाइन सेगमेंट कन्सिडर केली. सो इन दिस लाइन, इन दिस केस रिफ्लेक्सिव्हिटी काय असणार आहे? व्हॉट विल बी रिफ्लेक्सिव्हिटी? Reflexivity is segment AB is congruent to segment BA. Segment AB is congruent to segment BA. क्या है reflexivity? AB segment AB is congruent to segment BA. म्हणजे AB ला आपण उलटही लिहू शकतो. कळलं? segment AB is congruent to segment BA. ह्याला म्हणतो आपण reflexivity. काय म्हणतो याला? reflexivity. ठीक आहे. दुसरं काय आहे? सिमेट्री. दुसरी एक प्रॉपर्टी आहे सिमेट्री. नाउ कन्सिडर these two line segments. Now consider these two line segments. या दोन लाइन सेगमेंट कन्सिडर करा. Then in this case, if segment AB is congruent to segment CD, if segment AB is congruent to segment CD, then segment CD is also congruent to segment AB. Then segment CD is also congruent to segment AD. याला काय म्हणतो आपण? रिफ्लेक्सिव्हिटी. काय म्हणतो आपण? सॉरी, याला काय म्हणतो आपण? सिमेट्री. काय म्हणतो आपण याला? सिमेट्री. का सिमेट्री? कारण की तुम्ही फर्स्ट स्टेप मध्ये लिहिले सेगमेंट AB is congruent to CD, म्हणजे हे याला कॉन्ग्रुएंट आहे असं तुम्ही फर्स्ट स्टेटमेंट मध्ये लिहिले. सेकंड स्टेटमेंट मध्ये काय लिहिले तुम्ही? दिस लाइन सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू दिस, म्हणजे हे याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हे याला कॉन्ग्रुएंट आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे? सिमेट्री म्हणणार. कळलं सिमेट्री काय? थर्ड प्रॉपर्टी इज ट्रांजिस्टिव्हिटी. थर्ड प्रॉपर्टी काय असणार तुमची? ट्रांजिस्टिव्हिटी. थर्ड प्रॉपर्टी काय असणार आहे? ट्रांजिस्टिव्हिटी. ठीक आहे, ट्रांजिस्टिव्हिटी साठी मला अजून एक लाइन सेगमेंट काढायला लागेल. कन्सिडर द लाइन सेगमेंट EF. कन्सिडर द लाइन सेगमेंट EF. देन व्हाट इज ट्रांजिस्टिव्हिटी इन दिस केस? ठीक है, consider these three line segments AB, CD and EF. Then if segment AB is congruent to segment CD and segment CD is congruent to segment EF, segment CD is congruent to segment EF, then segment AB is congruent to segment EF. This is called as ट्रांजिस्टिव्हिटी. याला ट्रांजिस्टिव्हिटी म्हणतो. काय असते ट्रांजिस्टिव्हिटी? इफ सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD, म्हणजे जर AB हा CD ला कॉन्ग्रुएंट आहे. दुसरी केस, जर CD हा EF ला कॉन्ग्रुएंट आहे, जर CD हा EF ला कॉन्ग्रुएंट आहे, तर ट्रांजिस्टिव्हिटी काय म्हणतो? देन AB विल बी कॉन्ग्रुएंट टू EF. कळलं? जर AB कॉन्ग्रुएंट टू CD आहे, CD कॉन्ग्रुएंट टू EF आहे, सो AB विल बी कॉन्ग्रुएंट टू EF. कळले तुम्हाला तीन प्रॉपर्टीज? थ्री प्रॉपर्टीज कळले. पुढे जाऊया आपण आता मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. काय पुढचा टॉपिक? मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. काय पुढचा टॉपिक आपला? मिड पॉइंट ऑफ द
सेगमेंट, ठीक है. कन्सिडर द लाइन सेगमेंट AB, ठीक है. कन्सिडर द लाइन सेगमेंट AB. If points A, M and B, if points A, M and B lie in a straight line, जर या तिन्ही पॉइंट एका लाइन मध्ये स्ट्रेट लाइन मध्ये जर लाय करत असतील, then and जर हे तीन पॉइंट एका लाइन मध्ये लाइन करत असतील and segment of AM is equals to segment of MB. If segment line segment AM is congruent to line segment MB, या लाइन मध्ये तीन पॉइंट्स आहेत A and B. सो या लाइन सेगमेंट मध्ये तीन पॉइंट्स आहेत A and B, ठीक है. सो जो M पॉइंट आहे, सो सेगमेंट AM, जर सेगमेंट AM हा सेगमेंट MB ला कॉन्ग्रुएंट असेल, जर सेगमेंट AM हा सेगमेंट MB ला कॉन्ग्रुएंट असेल, तर आपण काय म्हणणार आहे, M is the midpoint of the segment AB. M is the midpoint of the segment AB. कळलं? M काय असणार तुमचा midpoint of the line segment AB. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट टिप आहे, देयर इज ओनली वन मिड पॉइंट इन अ लाइन सेगमेंट. प्रत्येक लाइन सेगमेंट मध्ये एकच मिड पॉइंट असतो, ठीक आहे. मिड पॉइंट म्हणजे काय, कुठलीही लाइन सेगमेंट घ्या, त्याच्यातला एकदम मध्यभागी मधला पॉइंट जो त्या लाइन सेगमेंटला टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, मिड पॉइंट. कळलं मिड पॉइंट काय? पुढचा आहे परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट. काय पुढचा पॉइंट? परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट, ठीक आहे. पुढचा काय पॉइंट आपला, perpendicularity of the segments, ठीक है. Now if two lines, नीट आहे का, ठीक आहे, एकदम सोपं आहे, नीट आहे का तुम्ही. The two lines AB CD or the two line segments AB and CD are said to be perpendicular if and only if the angle between them is 90. Angle between them is काय, 90. म्हणजेच काय, दोन लाइन सेगमेंट AB CD किंवा दोन लाइन्स AB CD यांना आपण परपेंडिक्युलर म्हणू जेव्हा त्या दोन लाइन मधले अँगल हे 90 असणार, ठीक आहे. जेव्हा दोन लाइन किंवा लाइन सेगमेंट्स मधले अँगल 90 असणार आहे, तेव्हा आपण म्हणणार आहे these two lines are perpendicular. आणि आपण लिहिणार कसं, how can we denote this? We can denote this as segment AB is perpendicular to segment CD. कळलं? सेगमेंट AB is perpendicular to segment CD किंवा AB is perpendicular to CD. कळलं? समजलं तुम्हाला परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट्स. तो पुढचा पॉइंट आहे आता डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन, ठीक है. कंसीडर टू लाइन सेगमेंट्स AB and CD. Consider two line segments AB and CD such that segment AB is perpendicular to segment CD. काय, सेगमेंट AD is perpendicular to segment CD. इथं बघा तुम्ही AB हा परपेंडिक्युलर आहे CD ला, कारण की या दोघांमधला अँगल किती आहे, 90. If segment AB is perpendicular to segment CD and point C lies on the line segment AB, point C हा AB वरती lie करतोय, then distance between C and D, distance between C and D is said to be distance of a point from a line. काय म्हणतो आपण त्याला, distance of a point from a line. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. If segment AB is perpendicular to segment CD and point C lies on the line segment AB, point C हा AB वरती lie करतो, then the distance between C and D is said to be distance of a point from the line. बरोबर, ठीक आहे. आता या केस मध्ये काय होणार आहे, आपला length of CD will be equals to length of the segment CD ला काय म्हणणार आपण, distance of a point from the line. या लाइन पासून एका पॉइंटचा डिस्टन्स आपण त्याला डिफाइन करणार आहे, डिस्टन्स ऑफ CD ला, ठीक आहे. लेंथ सेगमेंट CD ला काय, लेंथ ऑफ द सेगमेंट CD ला काय म्हणणार आपण, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाइन. कळलं तुम्हाला? आजचे कन्सेप्ट सगळे कळालं तुम्हाला, ठीक आहे. सो बाकीचं आपण आता नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, ठीक आहे. मुलांमध्ये शेअर करा, कंटेंट शेअर होते, जास्त कन्सेप्ट क्लिअर होतील मुलांचे, ठीक आहे. आपण भेटू नेक्स्ट लेक्चर.